सर्व मान्यवरांच्या सोबतीने स्वतःच्या हरहुन्नरी कलेने आणि इंटरेस्टने ज्यांनी व्लॉगर म्हणून ताकदीने नाव कमावलेलं आहे असे सागर भाऊ आम्हा सगळ्यांच्या सोबतीला एकदा जोरदार टाळ्या सागरजींसाठी. सागर पाटील. मला माझं आठवते की मी लहानपणी एक शेतकरी कुटुंबातून आले होते आणि मला इतकी आवड होती की मी एक नृत्य करावं किंवा मी एक नर्तकी व्हावं. परंतु माझ्या आईवडिलांची परिस्थिती थोडी तालामुलाची असल्यामुळे मला माझं जे कला मुलांना मला वाव द्यायची होती ती मी नाही देऊ शकले. खरंच मला रड येत आहे कारण माझी जी इच्छा होती अपूर्ण ती अजूनही राहिलेली. गेल्या वर्षीची आमची एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये अर्पिताने खूप अतिशय सुंदर असं हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये खरं तिचा तेव्हा नंबर आला नव्हता. ती दुसऱ्या दिवशी आमच्यावर भांडली की अरे हे काय माझ्या बघ का नाही आलं, काय चुकलं. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आता पनवेलमधील वासुदेव बलवंत फडके या नाट्यगृहामध्ये आणि येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सखी आयोजित कला तुमची आणि साथ आमची या नृत्य आणि गायन स्पर्धेसाठी मी सहभागी होण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांचे काही कार्यक्रम असतील ते आपण अटेंड करूया. चला आपलं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नृत्य स्पर्धेचे जेवढे स्पर्धक आहेत त्यांनी कृपया बॅकस्टेजला यावं आणि आजच्या ह्या महाराष्ट्र सखी आयोजित कार्यक्रमातलं हे पहिलं पुष्प. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. मंडळी, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र सखी आयोजित यंदाचं हे 3रं वर्ष आहे ह्या नृत्य आणि संगीत गायन स्पर्धेचं. गेली 6 वर्ष आणि त्याहून जास्त काळ हेमलताजी गायकवाड संस्थापक अध्यक्षा यांच्या स्थापित राहिलेल्या या महाराष्ट्र सखी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या असंख्य सख्या आजच्या सोबतीला त्यांच्या सोबत आहेत. त्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने गेली अनेक वर्ष फार उत्तमोत्तम काम संपूर्ण महाराष्ट्रात, विशेष करून आपल्या नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईच्या परिसरात चालू आहे. आणि ह्याच परिसरातून खऱ्या अर्थाने अनेक होतकरू कलाकारांना
एक असं प्लॅटफॉर्म, अशी एक संधी निर्माण करून द्यावी जेथून त्यांच्या कलागुणांना ताकदीने पुढे वाव मिळेल. त्याच विचाराने आजची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं 3रं वर्ष, कला तुमची साथ आमची. आपले दुसरे परीक्षक आपल्या सगळ्यांसोबत आहेत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नृत्य दिग्दर्शक आणि सदस्य माननीय श्री सागरजी खाडे. सागर खाडे आपल्या सगळ्यांसोबत आहेत. जोरदार टाळ्या सागर खाडे यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद. ह्या दोघांना आपण नंतर बोलावूच आणि यांच्याशी संवादही साधू. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका श्रीमती दर्शना भोईर मॅडम, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. पनवेलकरांच्या लाडक्या दिदी, आपणास ही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय श्रीमती विद्याताई चव्हाण, अर्बन बँकेच्या डायरेक्टर, माननीय श्रीमती शुभांगीताई खरात, योगा टीचर आणि समाजसेविका, आपणास ही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. श्रीमती माधुरी गोसावी मॅडम, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा, आपणास ही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आपणास ही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. विजय इंडिया प्रॉपर्टीजच्या वतीने विजय चव्हाणजी किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर आपणास विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आणि याचबरोबर आजच्या नृत्य स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं त्या श्रीमती स्मिताताई परब आणि श्री सागर खाडे, आपणास ही विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या सोबतीने या ठिकाणी उपस्थित राहावं. राजू पातोडकर सर, दोनही सागर, सोबतीलाच आमचे गायकवाड सर आणि मी, असे 5 पांडव सोडले तर सगळ्या महाराष्ट्र सख्याच या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या या सर्व महाराष्ट्र सख्यांसाठी मनपूर्वक आभार. गटारे मॅडम, समाज कल्याण अधिकारी, आपणास ही विनंती आहे की आपण सुद्धा आम्हासोबत या ठिकाणी जॉईन व्हावं. आपण या विभूतींच्या हस्ते पहिलं दीप प्रज्वलन आपण खरं तर सगळ्यांच्या हस्ते करता आलं असतं, पण खूपच गर्दी त्या ठिकाणी होईल, त्याच्यामुळे तुम्ही सोबतीला आहात अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा दीप आपण आज खऱ्या अर्थाने प्रज्वलित करतो आहोत. ज्ञानाचा, कलेचा असा हा दीप कैक वर्षांपूर्वी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी अशाच अनेक असंख्य कलाकारांच्या आयुष्यामध्ये असा दीप त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या राजश्रयातून असा दिला होता. आज महाराष्ट्र सखीच्या माध्यमातून त्याच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या वंदनेमध्ये त्यांच्या 152व्या जयंतीच्या उपलक्षाने आजचा हा कार्यक्रम. जोरदार टाळ्या. जे सर्व स्वयंसेविका आहेत त्यांना विनंती करते की आपण तयार राहायचं आहे, की आपले म्युझिशियन्स जर असतील तर त्यांनी म्युझिशियनचा ताबा घ्यावा, जेणेकरून आपल्याला थोडंसं छान सुंदर तुळशी वृंदावनाचं हे रोप तुमच्या स्नेहाप्रमाणे असं वृद्धिंगत व्हावं. यानंतर दर्शना भोईर मॅडम, यानंतर समाज कल्याण अधिकारी श्रीमती गटारे. आपल्या सगळ्या पनवेलकरांच्या लाडक्या दिदी सुजाता दिदी ठक्कर यांचं स्वागत आपण या ठिकाणी. जोरदार टाळ्या सुजाता दिदींसाठी.
यानंतर अर्बन बँकेच्या डायरेक्टर श्रीमती विद्याताई चव्हाण यांचं आपण स्वागत करणार आहोत. टाळ्या थोड्याशा जोरात वाजल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही. तदनंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा माधुरीताई गोसावी मॅडम यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू. आपण पुढील तुळशीची रोपं आता या ठिकाणी घेऊन यावी. कला क्षेत्रात नाव गाजवलेलं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत, आभार, थँक्यू. रुपाली शिंदे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. बौद्ध महासभेच्या शोभाताई कांबळे मॅडम यांचं स्वागत आपण या ठिकाणी पुढे करू. आणि यानंतर बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस केंद्रीय शिक्षिका छाया गवई मॅडम यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू. छाया गवई मॅडम यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतो. आदरणीय विजय चव्हाण यांच्या विजय इंडिया प्रॉपर्टीचे प्रतिनिधी सतीशजी या ठिकाणी आहेत. विनंती करतो सतीश देशमुख यांचं स्वागत आपण करू. एकदा जोरदार टाळ्या विजय इंडिया प्रॉपर्टीज साठी. बघा टाळ्या खणखणीत वाजवा. लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला ताकदीने प्रेमाच्या 3 सेमी पैठण्या सुद्धा त्यांच्याकडून आहेत. धन्यवाद सतीशजी. सोबतीलाच महाराष्ट्र सखी आयकॉन पल्लवी शिंदे, एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्र सखी आयकॉन पल्लवी शिंदे यांच्यासाठी. धन्यवाद. या सर्व मान्यवरांच्या सोबतीने स्वतःच्या हरहुन्नरी कलेने आणि इंटरेस्टने ज्यांनी व्लॉगर म्हणून ताकदीने नाव कमावलेलं आहे असे सागर भाऊ आम्हा सगळ्यांच्या सोबतीला आहे. का जोरदार टाळ्या सागरजींसाठी. सागर पाटील, धन्यवाद, मनपूर्वक आभार. मंचावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र सखी यांनी हा जो कार्यक्रम आपले राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमास आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथम शुभेच्छा देतो. या ठिकाणी जे परफॉर्मन्स सादर झालेले आहेत, ज्या 2 कला प्रकारांचे या ठिकाणी सादरीकरण झालेले आहे, होणार आहे, यामध्ये नृत्य जो प्रकार होता त्यामध्ये आशाताईंना जी ट्रिब्यूट, त्यांना जी श्रद्धांजली वाहण्यात आली अप्रतिम होती. अतिशय जुन्या काळापासून ते नव्या काळापर्यंत आम्हाला या ठिकाणी त्या मुलांच्या आविष्काराचं दर्शन झालं. किती चांगलं किती वाईट हे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाने त्यांना मिळेलच, पण सर्वच परफॉर्मन्स हे उत्तम होते. जोरदार टाळ्या या परफॉर्मन्सबद्दल व्हायला पाहिजेत. हेमलता मॅडमला मी व्हेरी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. का तर अशी स्पर्धा असेल तर लोक त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि एवढा मोठा स्टेज आज तुम्हाला उभं केलं, एवढे सगळे सन्मानित पाहुण्याला आणून दिलं, त्याच्यामध्ये हेमलता ताईंना अगदी जवळचा अगदी त्यांना साथ देत असेल तर आमचे कविता ठाकूर, शी इज व्हेरी बेस्ट, एकदम पनवेल में एकदम बेस्ट में बेस्ट ह्यूमन बीइंग बोलेंगे ना तो कविता ठाकुर है और हेमलता जी ने बराबर हीरा चुन के ले लिया. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कला तुमची साथ आमची या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पातुरकर साहेब आणि या सर्व माझ्या स्टेजवरच्या मैत्रिणी, सगळ्या जुन्याच मैत्रिणी आहेत माझ्या, आणि समोर बसलेले सर्व प्रेक्षक. आज आपल्याला सगळ्यांना यांनी जो व्यासपीठ दिलेला आहे तर त्याच्यात लहानापासून मोठ्यांपर्यंत यांच्यासाठी जो व्यासपीठ दिलाय तो इतका छान आहे की आम्हाला बघतेवेळी असं वाटलं की आणखीन यावं असं वाटत होतं. आणखीन आता गायनाचे राहिलेले आहेत. मला वाटतं सर्व त्या कार्यक्रमाची वाट बघतायत की तो कार्यक्रम कधी पुन्हा सुरू होतोय. म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्वांनी उपस्थित राहून खरोखरच एक छान डान्स गायन नृत्य आयोजित केले. ते आपल्या लहान तरुणींना व तरुणांना स्टेज डेअरिंग कसं यावं, त्यांचं व्यक्तिमत्व विकासासाठी खूप चांगला कार्यक्रम आहे. प्रत्येक आईवडिलांना असं वाटते की माझा मुलगा मोठ्याहून खूप छान गायक व्हावा किंवा नर्तकी किंवा कोणत्याही क्षेत्रात त्यांनी चांगले प्रकारे आपलं अस्तित्व निर्माण व्हावं, यासाठी कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम खूपच महत्त्वाचे असतात.
मला माझं आठवते की मी लहानपणी एक शेतकरी कुटुंबातून आले होते आणि मला इतकी आवड होती की मी एक नृत्य करावं किंवा मी एक नर्तकी व्हावं. परंतु माझ्या आईवडिलांची परिस्थिती थोडी तालामुलाची असल्यामुळे मला माझं जे कलागुणांना मला वाव द्यायची होती ती मी नाही देऊ शकले. खरंच मला रड येत आहे, कारण माझी जी इच्छा होती अपूर्ण ती अजूनही राहिलेली. तरी मी शिकले आणि एक समाज कल्याण अधिकारी म्हणून आज मला मॅडमनी इथे उपस्थित राहण्याचं जे ध्येय दिलं आणि त्यांनी मला बोलवलं, खरंच खूप अभिमानास्पद आहे. त्यांनी असे कार्यक्रम आयोजित करावे आणि आमच्या जे सामान्य घरचे मुलं असतात त्यांना बोलवावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम राबवावे ही खूप काळाची गरज आहे. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला वसतिगृहाची जी व्यवस्था त्या काळात सर्वांसाठी उपलब्ध करून दिली, त्यामुळे आज आपण इथं दिसतोय. कारण खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलांसाठी खरंच शहरी भागात वसतिगृहाची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते त्यांच्या सुप्त गुण होते ते उघड होऊ देत नव्हते किंवा त्यांना ते प्रकट करण्याची इच्छा जरी होती तरी आपल्या त्या खेड्यातच ते रुजलेले होते. परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेला जो वारसा आहे तो खूप पुण्यवान म्हणावं आपण. अशा महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो, साधू संतांच्या जन्मभूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण जीवनाचं सार्थक करावं अशीच मी सर्वांना विनंती करेन. खूप खूप धन्यवाद ताई. असेच कार्यक्रमांना आम्हाला पण बोलवत जा आणि असे कार्यक्रम राबवूनच आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होईल असं वाटते. खूप छान वाटलं इथे येऊन. धन्यवाद ताई. अनेक कला महर्षींमधून बाबूराव पेंटर यांच्यासारखा मोठे कलाकार आणि ही यादी जर मी वाचत गेलो तर किमान पुढचा अर्धा तास लागत राहील. सांगण्याचा मुद्दा काय की अशा कलेला राजश्रय देणाऱ्या माणसाच्या नावानं त्यांच्या जयंतीच्या उपलक्षाने ही आज सगळी माणसं एकत्र आलेली आहेत. हे फार भाग्य. एकदा जोरदार टाळ्या हेमलताजींसाठी आणि त्यांच्या या सगळ्या मंडळींसाठी, त्यांचे मनपूर्वक आभार. क्विकली आपण 2 मनोगत घेणार आहोत. त्यानंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक त्यांचे प्रतिनिधी बोलतील आणि मग हेमलता मॅडम बोलतील आणि मग आपण औपचारिक कार्यक्रम संपवणार आहोत. तुर्तास मी पल्लवी नेहा शिंदे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत म्हणावं. नेहाजी शिंदे. आजचा कार्यक्रम हा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून हेमलता मॅडमनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि पनवेलकरांनाच नाही तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही खूप चांगली संधी त्यांनी मिळवून दिली. प्रथमतः हेमलता मॅडमसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण हेमलता मॅडम गेली 12 वर्ष या क्षेत्रात आहेत आणि वेगवेगळ्या महिलांना, मुलींना, युवकांना त्या खूप छान प्रोत्साहन देतात. आजचा हा कार्यक्रम, आत्ताच त्यांची नृत्यस्पर्धा, अतिशय सुंदर नृत्यस्पर्धा झाली आणि आत्ता पुन्हा गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण या सगळ्या गायनाचा आस्वाद घेणार आहोत. सर्वप्रथम तर सर्वांना माझा शुभेच्छा देते समजा की तुम्ही सर्व तिथे जमल्यात. मी या सगळ्यांमध्ये खूप लहान आहे मी काय बोलावं मला समजत नाही, पण तरी देखील मला असं वाटतं की महिलांनी जर महिलांसाठी काही कार्यक्रम केला ना मला खूप छान वाटतं आणि त्या महिलांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कर या ज्या रणरागिणी आहेत त्या झटत असतात. नेहमीच असं तत्पर असणारे कार्यक्रम जसं महाराजांच्या नावाने आज कार्यक्रम जो होत आहे तो खूप छान पद्धतीने केला आहे. गायकवाडताई यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. माझ्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या पनवेल वार्ता या पेपरच्या माध्यमातून जे काही शक्य होईल मॅडम मी त्या मांडण्याचा प्रयत्न करेन. कारण आजकालच्या पिढीला ना की आपले जे म्हणजे महाराज आहेत, जसे सावित्रीबाई फुले आहेत, ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ह्या ज्यांनी काही बलिदान दिलेले आहे, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना घडवलेलं आहे, ह्यांचा खरोखर कुठेतरी एक विसर पडलेला आहे. आणि ह्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून कोण ना कोण पुढे येऊन हे आठवण करून देतोय, म्हणून हे आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतंय. नमस्कार सर्वांना. मी गौरी शिंदे, वेलनेस संजीवनी. गेली अनेक वर्ष, 22 वर्षाची मैत्रीण आहे माझी हेमा, आणि त्यासाठी नेहमी आम्ही असतो. जिथे कला आहे तिथे संजीवनी आहे, कारण संजीवनीची टीम ही म्युझिक थेरपी करते आणि आमचे बरेचसे मेडिसिन वगैरे मार्केटला आहे. अमृत ज्यूस तुम्ही ऐकलं असेल तो आम्ही देतो आणि ऑल ओव्हर ब्लिंकिटपासून तर जेवढे तुमच्याकडे जे घरपोच वस्तू मिळतात त्या सर्वांकडे आमची उपलब्धता आहे आणि आज इथे सर्व उपस्थित झाले त्यासाठी खूप खूप थँक्यू. विजय इंडिया प्रॉपर्टीज बद्दल आणि आजच्या एकंदरीत कार्यक्रमाच्या प्रायोजकत्वाबद्दल आपल्याशी
2 मिनिटं संवाद साधणार आहेत. या ठिकाणी अर्पिता सोनटक्के यांचा सत्कार होतो आहे. जोरदार टाळ्या अर्पिता सोनटक्के यांच्यासाठी. सह्याद्री संस्थेचे पनवेलचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे सर. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तो खूपच सुंदर झाला आहे मॅडम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये विजय इंडिया प्रॉपर्टीनी आपलं मौल्यवान वेळ दिलेला आहे. विजय इंडिया प्रॉपर्टीबद्दल मी थोडं सांगेल. विजय इंडिया प्रॉपर्टी ही नवी मुंबईतली एक अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी आहे जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपली वाटचाल करत चाललेली आहे. आणि रिअल इस्टेटच्या सर्व क्षेत्रामध्ये ही चांगलं काम करत जात आहे. आणि सर्वांसाठी विजय इंडिया प्रॉपर्टीमध्ये आपण एक संधी निर्माण केलेली आहे. ज्या संधीचा फायदा घेऊन आपण आपलं एक उत्पन्नाचा स्रोत आपल्या विजय इंडिया प्रॉपर्टी कंपनीबरोबर करू शकतात. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरं तर ही जयंती 26 जूनला आहे. ज्याला माहिती नाही त्यांनी कृपया लक्षात घ्यावं. 26 जूनला आणि गेल्या वर्षी आम्ही 30 जूनला घेतली होती आणि खूप धमाल अशी स्पर्धा झाली होती. त्यावेळेस गायन, वादन, अभिनय आणि नृत्य अशा 4 स्पर्धा होत्या. यावर्षी आम्ही 2च स्पर्धा ठेवलेल्या आहेत. या 2 स्पर्धा ठेवत असताना आम्ही बघितलं की लोक फार ट्रेसमध्ये आहेत, काहीतरी करायचं आहे त्यांना. आणि म्हणून मग संगीत हे त्याच्यावर एक चांगलं एक औषध आहे. आणि त्याचबरोबर शाहू महाराजांनी राजश्री दिलेला आहे. प्रत्येक कलेला त्यांनी राजश्री दिलेला आणि अनेक कलावंत म्हणजे भारताचा राजा, या भारताच्या राजाने काय केलं नाही तर न्याय दिलेला आहे. त्याच्यानंतर समान वागणूक दिलेली आहे. शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. पहिला भारतातला राजा असा आहे की ज्यांनी 1 रुपया दंड लावलाय पालकांना की तुम्ही जर मुलांना शिकवलं नाही तर तुम्हाला हा दंड भरावा लागेल. म्हणजे किती ध्येयदृष्टी होते शाहू महाराज. आणि म्हणून दरवर्षी काही झालं तरी म्हणजे अगदी आमच्याबरोबर एक माणूस असेल किंवा नसेल किंवा कोणी असू दे, आम्ही आणि आमची टीम, महाराष्ट्र टीम ही कायम सातत्याने आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे गेली 2 दिवस कविता ठाकूर या आमच्या इव्हेंट हेड आहेत आणि मॅम म्हणाल्या होत्या की बरोबर हिरा पकडलेला आहे त्यांना. तर हा हिरा आम्हाला आज सापडलेला नाही आहे. तर हा हिरा आम्हाला 25 वर्षा अगोदरच सापडलेला आहे मॅम. सो तेव्हा मी लोकमतमध्ये होती आणि आमच्या इथे बरीच मला वाटतं मम्मी आहे त्याला विटनेस. तर बऱ्याच वर्ष आम्ही इथे गेली 25 वर्ष 25पेक्षा जास्त वर्ष मी पनवेल आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याच ठिकाणी काम करते. आता हा हळूहळू महाराष्ट्र सखी म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की महाराष्ट्र सखी हा पुढे जाईल. खरं तर कोकण विकास हा एक पेपर होता, तो आमच्या एका मित्राचा होता, लोकमतच्या एका मित्राचा. आणि त्याने असं सांगितलं होतं की ठाण्यामध्ये हा पेपर चालवायचा आहे. आणि पातोकर सर मी तुम्हाला सांगते खरं, आणि मला खूप आज अभिमान वाटतो की सर आलेले आहेत आज आमच्याकडे आणि आम्हाला आचरण खरं तर खूप मान्यवर येतात इकडे. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेने शेवटी इकडे यावं आणि बरेच अधिकारी आणि नगरसेवक इथे आलेले आहेत. तर खरं तर हा महाराष्ट्र सखी हे एक व्यासपीठ असं आहे की महिलांना पुढे नेण्याचं ते काम करतंच. म्हणजे फक्त चूल आणि मूल न राहता महिलांनी पुढे कसं जावं. आणि म्हणून आमच्याकडे सगळे MSW टीम आहे. MSW म्हणजे शास्त्रशुद्ध समाजाचा अभ्यास केलेला, म्हणजे कोणतंही महिला मंडळ नाही हे. आणि या वेगवेगळ्या म्हणजे पनवेलमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतो, तर त्यावेळेस छोटी मंडळ होती. आज ती व्यासपीठ झालेलं आणि आम्हाला खूप बरं वाटतं कारण ही व्यासपीठ झाली. लोक काही ना काही करतायत, मग कलेच्या माध्यमातून करतायत, उद्योगाच्या माध्यमातून करतायत, शिक्षणाच्या माध्यमातून करतात, अनेक गोष्टी करतात. संजीवनी मॅडम शिक्षणाच्या माध्यमातून करतात किंवा त्यांचं कोणतं तरी एक हे आहे, तुम्ही वेगवेगळं हे करतात. पनवेल्स मॉम वगैरे हे असतं. आमच्या मॉडेल इकडे आहेत आणि त्या जोरदार टाळ्या, 1 मिनिट इकडे ये जोरदार टाळ्या अर्पितेसाठी. गेल्या वर्षीची आमची एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये अर्पिताने खूप अतिशय सुंदर असं हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये खरं तिचा तेव्हा नंबर आला नव्हता. ती दुसऱ्या दिवशी आमच्यावर भांडली की अरे हे काय आहे, माझ्या बघ का नाही आलं, काय चुकलं. आणि खरं तर जेव्हा प्रश्न पडतात ना तेव्हा उत्तर येतं आणि ते उत्तर म्हणजे आज अर्पिता इथे उभी आहे. जोरदार टाळ्या, जोरदार. अर्पिताचं खूप खूप कौतुक
आणि तुझा कॉन्फिडन्स असाच राहू दे. हा कॉन्फिडन्स लोकांना येण्यासाठी खरं तर हा व्यासपीठ आहे सर. आणि कलेच्या माध्यमातून लोकांना, म्हणजे आम्ही कलेमध्ये काम करतो म्हणून कलेच्या माध्यमातून लोक पुढे जावेत असंच आम्हाला वाटतं. आणि वेगवेगळी लोक वेगवेगळ्या विषयावर काम करतात. म्हणजे आम्ही शिक्षणावर खूप काम करतो सर. सर्व शिक्षा अभियानाचा ड्राफ्ट आम्ही लिहिला होता जेव्हा मी लोकमतला होती, तेव्हा मी वेगवेगळ्या सखी मंचची मी हेड होती इकडे. आणि त्यापासून कविता आमच्या बरोबर होती. तर या सगळ्या गोष्टीला धरून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पुढे गेलो. आणि कोकण विकास कडून लोकांनी असं सांगितलं, पहिली आमची ॲड आली त्यावेळेस आम्ही कोकण सखी होतो, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की अरे कोकण सखी का, तर तुम्ही महाराष्ट्र सखी करा. आणि महाराष्ट्र सखी हे लोकांनी नाव दिलेलं आहे आम्हाला. आणि ते लगेच पुढे गेलं. जी TV, सोनी TV या सगळ्यांनी आम्हाला खूप आणि अतिशय वेगाने हे पुढे गेलं. खरं तर पनवेलमध्ये गेले आम्ही 4-5 वर्ष सातत्याने कार्यक्रम होते. वाशीमध्ये करतो, आता नवीन ह्याच्यामध्ये झालं आहे. आमचा गुजरातमध्ये एक मंच झालेला आहे, गुजरात, त्याच्यानंतर पुणे, कोल्हापूर, वेगवेगळे. कोल्हापूरला खरं तर शाळेतले जे हे आहेत सफाई कामगार आहेत, तर मी त्या कार्यक्रमाला गेलेली आणि हळदी कुंकू होतं सर. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की काय अभ्यास असावा त्यांचा. आणि 73rd अमेंडमेंट कोणाला माहिती आहे का, की 73वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस महिला राज्य आलं. आणि त्या महिला राज्यामधून आत्ता आम्ही जे बघतोय नवीन पिढ्या सगळ्या आलेल्या आहेत राजकारणामध्ये, छोट्या छोट्या मुलीसुद्धा आत्ता नगरसेवक झाले. कारणं वेगवेगळी असू शकतात, म्हणजे राजकारणामधलं कोणी कसं जात आहे, पण हे जे आरक्षण मिळाले महिलांना, आता महिला राज आले, त्याच्यामुळे या संधीचा खरंच फायदा घ्या आणि आपल्याबरोबरच समाजालाही त्याचा फायदा द्या. म्हणून एकूणच महाराष्ट्र सखी हे कलेतून पुढे जात आहे. शाहू महाराजांना खरं आम्ही अभिवादन करतो. तुम्ही पण आमचा मान देऊन इकडे आल्यात, त्याच्याबद्दल सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार, प्रायोजकांचे खूप खूप आभार. आणि इथे खरं तर जे आमच्या बरोबर आलेले आहेत, जे आम्हाला सातत्याने म्हणतात की असं करायचं का, तसं करायचं का, हे आमचे जे स्पर्धक, खूप सुंदर असे छान असे स्पर्धक, त्या स्पर्धकांना खूप हार्दिक शुभेच्छा. हा मंच तुमचा आहे, त्याच्यामुळे आत्मविश्वासाने उभे राहा आणि आम्ही तुमच्या बरोबर आहात कायम. आणि पात्रकर सर खरंच खूप धन्यवाद. मॅम खूप धन्यवाद. सगळ्यांचं धन्यवाद. धन्यवाद, मनपूर्वक आभार. एकदा जोरदार खणखणीत टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी आता विनंती करतो, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करत आपण आता लगेचच संगीत स्पर्धेला वळणार आहोत. 5 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण सगळे या ठिकाणी लगेच वळणार आहोत. आणि 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटू. महाराष्ट्र सखी आयोजित कला तुमची साथ आमची ह्या नृत्य स्पर्धेच्या नंतर आता आपण वळणार आहोत संगीत स्पर्धेकडे. धन्यवाद. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर